2009 साली लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमचा प्रमुख प्रभाकरन यासोबतच त्याची संपूर्ण संघटना नष्ट करण्यात श्रीलंकेतील सुरक्षा एजन्सी ज्या आहेत त्यांना यश आलं असं मानलं जातं. पण तरीही म्हणजे ही घटना घडून गेल्यानंतरच्या 13 वर्षानंतरही अजूनही ही संघटना आणि या संघटनेचा प्रमुख दोघेही जिवंत असल्याच्या चर्चा होत असतात आणि एखाद्या कारवाईवरून हे स्पष्ट होत असतं की ही संघटना जिवंत अजूनही आहे. मागील वर्षी तमिळनाडू पोलिसांनी एका गँगच्या लोकांना अटक केली होती आणि ही गँग जी आहे ही LTT संघटना जी आहे तिला पुन्हा जिवंत करण्यासाठी पैसा उभा करत होती आणि ते त्या कारवाईवरून स्पष्ट झालं होतं. अजून एक म्हणजे LTTचा जो प्रमुख आहे प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा वर्ल्ड तमिळ फेडरेशनचे अध्यक्ष नेदुमारन यांनी नुकताच केला होता. प्रभाकरन जिवंत आहे, तो सुखरूप आहे आणि लवकरच सर्वांसमोर ते येतील हे तुम्ही काही दिवसांपूर्वी वाचलं असेल आणि तसा दावा सुद्धा या नेदुमारन यांनी केला होता. म्हणजेच काय, अधूनमधून प्रभाकरन आणि त्यांची संघटना जी आहे हे चर्चेमध्ये येतच असतात. तमिळ इलमची मुक्तता करण्यासाठी प्रभाकरन लवकरच पुन्हा सक्रिय होऊन त्याची पुढील योजना तो स्वतः जाहीर करेल असा सुद्धा काही जणांकडून दावा केला जातो. आता या दाव्यामध्ये कितपत तथ्य आहे हे काही स्पष्ट नाही, पण प्रभाकरन आणि त्याच्या संघटनेभोवतालचं जे गारुड आहे ते अजूनही जसं आधी होतं तसंच आहे. आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेऊ LTTE या संघटनेची, त्यांच्या प्रमुखांची आणि नेमकी या संघटनेची आयडियोलॉजी काय होती, त्यांचं ध्येय काय होतं, त्यांनी साध्य काय केलं, हे सर्वच्या सर्व आज आपण माहिती करून घेणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. फॅमिली मॅन ही वेब सिरीज तुम्ही पाहिली असेल बघा, तर त्याचा जो दुसरा पार्ट होता त्याच्यामध्ये एक भास्करन नावाची व्यक्तिरेखा होती. ही भास्करन व्यक्तिरेखा जी आहे ती LTTचे हे जे प्रभाकरन होते त्यांच्यावरतीच आधारित होती असं म्हटलं गेलं होतं. अर्थातच त्यावेळेस जे ही वेब सिरीज होती त्यांनी ही गोष्ट नाकारली होती, पण त्याच्यावरती ते बेतलेलं होतं असं सातत्याने म्हणलं गेलं. आता थोडंसं आपण पाठीमागे जाऊया. म्हणजे 1948 साल ज्यावेळेस श्रीलंका ब्रिटिशांपासून स्वतंत्र झालेला होता. आता त्या श्रीलंकेमध्ये जे तमिळ अल्पसंख्याक होते त्यांना असं कायमच वाटत लागलं होतं की आपल्याला या मूळ प्रवाहापासून बाजूला ठेवलं जाते, आपल्याला राजकारणामध्ये पुरेशी संधी मिळत नाहीये, आपल्याला या ठिकाणी वेगळं समजलं जातंय, आपल्यावरती सातत्याने अन्याय होतोय. आणि नेमकं ज्या वेळेस या तमिळ नागरिकांमध्ये ही भावना वाढीस लागलेली होती त्याच वेळेस सोलोमन भंडारनायके हे जे श्रीलंकेचे पंतप्रधान होते त्यांनी सिंहली ही श्रीलंकेसाठीची अधिकृत भाषा म्हणून जाहीर केली. पण हेही तितकंच खरं आहे की श्रीलंकेमध्ये बहुसंख्य सिंहली भाषा बोलणारेच नागरिक आहेत. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये म्हणजे नुकताच स्वतंत्र झालेल्या या देशामध्ये अनागोंदी ही होतीच आणि मग दंगली वगैरे जे आहेत ह्या गोष्टी घडणं कॉमनच होतं आणि या सर्व गोष्टींमध्ये टार्गेट जे होत होते ते म्हणजे श्रीलंकेतील तमिळ नागरिक. आणि एक वेळ अशी आली की या सर्व दंगलींना, अन्यायाला, या अन्यायाच्या भावनेला कंटाळून श्रीलंकेतल्या तमिळ नागरिकांनी त्यांच्यासाठी स्वतंत्र अशा राज्याची मागणी करायला सुरुवात केली आणि त्यांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी एखादी संघटना असायला हवी ही सुद्धा मागणी जोर धरायला लागली आणि मग त्यातूनच जन्म झाला तो म्हणजे लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम LTTE. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तमिळ नागरिकांसाठी लढणाऱ्या खूप साऱ्या संघटनांपैकी LTTE ही एक संघटना होती. 1975 मध्ये स्थापन झालेली आणि श्रीलंकेच्या उत्तर आणि पूर्व भागामध्ये स्वतःचं मजबूत नेटवर्क असलेली, स्वतःचं मजबूत समर्थन असलेली ही संघटना तमिळ इलम या स्वतंत्र ओळखीसाठी कटिबद्ध होती आणि तिचे सर्व ऑपरेशन्स जे आहेत हे त्याच्या भोवतीच आणि त्या उद्दिष्टाभोवतीच फिरणारे होते. या संघटनेवरती चे गवेरा जे आहे चे गवेराची आणि त्याच्या एकूण गनिमी काव्याची सुद्धा खूप जास्त मोहिनी होती. प्रभाव जो आहे तो चे गवेराचा मोठ्या प्रमाणात होता. ज्या वेळेस LTTE ची स्थापना झाली तेव्हा तमिळ इलम लिबरेशन ऑर्गनायझेशन, द पीपल्स लिबरेशन ऑर्गनायझेशन ऑफ तमिळ इलम, द इलम पीपल्स रिव्होल्युशनरी लिबरेशन फ्रंट, द इलम रिव्होल्युशनरी ऑर्गनायझेशन, द इलम नॅशनल डेमोक्रॅटिक लिबरेशन फ्रंट या सुद्धा संघटना तितक्याच महत्वाच्या होत्या.
पण LTTEने त्यांच्या इतर नेत्यांना पद्धतशीरपणे संपवलं आणि त्यांचे जे काही ट्रेंड कॅडर्स होते ते सगळे आपल्या ताब्यामध्ये घेतले असं म्हणलं जातं. 2001 मधील श्रीलंकेची जी जनगणना आहे त्याच्यानुसार श्रीलंकेमध्ये 82% हे सिंहली बुद्धिस्ट नागरिक आहेत, तर 10% आसपास हे तमिळ नागरिक आहेत. ब्रिटिशांच्या काळामध्ये श्रीलंकेमध्ये जे तमिळ आहेत त्यांच्यावरती ब्रिटिशांची जास्त मेहर नजर होती. त्यांच्यावरती त्यांनी जास्त काय म्हणतात मेहनत घेतलेली होती असं सुद्धा दिसून होतं. फेवरेटिझम जास्त केलं जात होतं आणि यामागचं कारण सुद्धा तसंच होतं बघा. ब्रिटिशांचं एकूण साम्राज्य जे आहे हे संपूर्ण भारतीय उपखंडामध्ये पसरलेलं होतं आणि त्यांना हे लक्षात आलं होतं की हे जे तमिळ आहेत हे अभ्यास वगैरे करण्यामध्ये जरा जास्त चांगले आहेत, यासोबतच हे चांगल्या पद्धतीचे ऍडमिनिस्ट्रेटर सुद्धा आहेत आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्यावरती जास्त मेहनत घेतली. श्रीलंकेमध्ये ज्यावेळेस हे तमिळ नागरिक आले म्हणजे तिकडून पण नंतरच्या काळामध्ये जे आले ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली हा भाग असताना, तर त्यांना ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये महत्वाचं स्थान दिलं गेलं होतं. फेवरेटिझम झाल्यामुळं एकूणच संपूर्ण श्रीलंकेवरती या तमिळ नागरिकांचाच वर्चस्व होता आणि म्हणून जे श्रीलंकेमध्ये हे बहुसंख्य असलेले सिंहली आहेत त्यांना कायमच असं वाटत होतं की आपल्याकडे लक्ष दिलं जात नाहीये. पण हे कुठपर्यंत, जोपर्यंत हा भाग ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता तोपर्यंतच. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तमिळांबद्दलचा जो रोष आहे तो वाढत गेला आणि त्यांच्या संदर्भात भेदभाव जो आहे तो जास्त प्रमाणात होऊ लागला. श्रीलंकेतले सिंहली नागरिक आणि तमिळ नागरिक तसं बघायला गेलं या दोघांचंही ब्रिटिशांच्या काळामध्ये नुकसान झालं. ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये संधी जरी मिळाली असेल ती सर्वच्या सर्व तमिळ नागरिकांना काही मिळाली नव्हती. त्याच्यामुळं नुकसान दोघांचंही झालं होतं. मग या दोघांनाही असं वाटत होतं की ब्रिटिशांमुळं आपला फार मोठा सुवर्ण काळ जो आहे तो वाया गेलेला आहे आणि त्या सगळ्यांनाच म्हणजे सिंहलींना सुद्धा आणि तमिळींना सुद्धा यावरती ओव्हरकम करायचं होतं. पण ओव्हरकम करायचं आहे पण ऍट द कॉस्ट ऑफ व्हॉट, याचंच गणित नेमकं दोघांचंही चुकलेलं दिसून येते. सिंहली बुद्धिस्ट आहेत, तमिळ हिंदू आहेत. भाषा आणि धर्म याच्यामध्ये सरळ सरळ फरक जो आहे तो दिसून येतो. श्रीलंकेमध्ये तमिळ आले कधी, तर ज्या वेळेस चोळ डायनेस्टी होती त्यावेळेस ते आले होते. खरं तर तेव्हापासूनच या दोघांमध्ये संघर्ष असल्याचं इतिहासकार सांगताना दिसतात. ब्रिटिश काळामध्ये तमिळ नागरिकांना ब्रिटिशांनी झुकतं माप दिलं हे तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं, पण स्वातंत्र्यानंतर गोष्टी ज्या आहेत त्या बदलत गेल्या होत्या. तमिळ विद्यार्थ्यांना ऍडमिशनसाठी सिंहली विद्यार्थ्यांपेक्षा जास्त मार्क मिळवावे लागले आणि नंतरच्या काळामध्ये या अफर्मेटिव्ह ऍक्शन ज्या आहेत या वाढतच गेल्या आणि अल्टिमेटली तमिळ नागरिकांवरती अन्याय होतोय ही जी भावना आहे ती सुद्धा वाढत गेली. आता या संघटनेचं काम कसं चालायचं म्हणजे LTTEचं काम कसं चालायचं, तर त्यांच्या दोन वेगवेगळ्या पद्धती होत्या. म्हणजे एक कसं, एका बाजूला ते त्यांची राजकीय विंग चालवायचे आणि दुसऱ्या बाजूला त्यांची मिलिटरी विंग जी आहे ती चालवायचे. या दोन्ही विंगचा प्रमुख कोण होता, तर प्रभाकरन जो आहे तोच प्रमुख होता, ज्याच्या हातामध्ये सर्व निर्णय घेण्याची पॉवर होती, धोरणे ठरवण्याची पॉवर होती आणि त्याचा जो निर्णय होता तो अंतिम असायचा. म्हणजे या संघटनामध्ये शेवटचा शब्द जो आहे तो प्रभाकरनचाच असायचा. गोष्ट अशी आहे की पॉलिटिकल जी विंग होती, या पॉलिटिकल विंगची स्वतःची पोलीस फोर्स होती, त्यांचं स्वतःचं कोर्ट होतं, त्याची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह विंग होती. इतकंच काय तर त्यांचे टीव्ही आणि रेडिओचे स्टेशन्स सुद्धा होते. म्हणजे ते तिथपर्यंत पोहोचलेले होते. यांच्या पॉलिटिकल विंग कडून संपूर्ण संघटनेचं जागतिक नेटवर्क जे आहे ते आणि त्यांचे फॉरेन रिलेशन्स जे आहेत ते ह्या दोन्ही गोष्टी हँडल केल्या जात होत्या. श्रीलंकेच्या मिलिटरीमध्ये ज्या पद्धतीने रँक्स आहेत त्याच पद्धतीचे रँक्स या संघटनेच्या मिलिटरीमध्ये सुद्धा होते आणि या संघटनेची मिलिटरीची ताकद जी होती ती होती गतिमान गनिमी सैनिक. म्हणजेच काय, अंधारामध्ये यायचं किंवा जे काही नैसर्गिक परिस्थिती आहे या सगळ्यांचा फायदा घ्यायचा आणि याच सैनिकांच्या जोरावरती या संघटनेने 25 वर्षाहून अधिक काळ श्रीलंकेच्या सैन्याशी सशस्त्र असा लढा दिल्याचं दिसून येते. सुसाईड अटॅक करण्यासाठी यांच्याकडे ब्लॅक टायगर्स युनिट होतं. महिलांची मिलिटरी मधली स्वतंत्र फळी होती. यांचं स्वतःचं नौदल सुद्धा होतं. हे ब्लॅक टायगर जे आहेत त्यांचं सिलेक्शन स्वतः प्रभाकरन करायचा आणि ते तितके हायली मोटिवेटेड सुद्धा होते, एका समान ध्येयाने झपाटलेले सुद्धा होते. महिलांचं सुद्धा या संघटनेतील योगदान जे आहे ते मोठं होतं आणि हे आपल्यापेक्षा जास्त कोणाला चांगलं माहिती असणार आहे. त्यांचा सगळ्यात फेमस सुसाईड मिशन जे आहे ते होतंच मुळी तत्कालीन भारतीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासाठीचं. राजीव गांधी जर का परत एकदा पंतप्रधानपदी निवडून आले तर आपल्याला धोका होऊ शकतो हे
ओळखूनच त्यावेळेसच्या घटना घडल्याचं सांगितलं जातं. त्यांची स्वतःची रिसर्च आणि डेव्हलपमेंट विंग होती. म्हणजे बघा, या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विंगच्या जोरावरतीच त्यांनी स्वतःच्या अशा गनबोट्स किंवा ट्रूप कॅरियर्स जे आहेत ते बनवले होते, ज्याच्यामुळे समुद्रामध्ये रसद पुरवणं त्यांना शक्य होत होतं. ते या लेवलवरती पोहोचलेले होते की ते स्वतःसाठी सबमरीन सुद्धा बनवत होते. पण सबमरीन बनवण्याचं त्यांचं जे काही मिशन आहे ते काही पूर्णत्वास जाऊ शकलं नाही. 1976 ला स्थापन होऊनही अवघ्या 6 वर्षातच या संघटनेची पाळंमुळं इतकी खोलवर रुजली होती की 1983 साली त्यांनी श्रीलंकेच्या जाफना येथील तळावरती म्हणजे मिलिटरी तळावरती हल्ला केला, ज्याच्यामध्ये 13 सैनिक मृत्युमुखी पडले होते. आणि या हल्ल्यानंतर मग जो काही काउंटर अटॅक झाला त्याच्यामध्ये 100हून अधिक तमिळ नागरिकांचा मृत्यू सुद्धा झाला होता. आणि हीच खरी श्रीलंकेमधील सिव्हिल वॉरसाठीची सुरुवात होती आणि याच वेळेस भारताने सुद्धा मध्यस्थी करायला सुरुवात केली होती. 2002 साली एक प्रेस कॉन्फरन्स झाली होती, ज्याच्यामध्ये तमिळ इलम राज्याऐवजी प्रभाकरन याने स्वायत्तता आणि स्वशासनाची मागणी केली, जी अर्थातच श्रीलंकन सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये मान्य होणारी नव्हती. 2000 साली या संघटनेने जाफना येथील आर्मी बेस जो आहे तो परत एकदा ताब्यात घेतला. याच वर्षी त्यांनी श्रीलंकेचे उद्योग मंत्री जे आहेत गुणरत्ने यांची हत्या घडवून आणली. 2005 साली श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष चंद्रिका कुमार तुंगा यांचे जवळचे असलेले परराष्ट्र मंत्री यांची हत्या घडवून आणली. 2006 साली या दोघांच्या वादामध्ये 100 नागरिकांचा विनाकारण मृत्यू झाला आणि याच वर्षी एका बस बॉम्बिंगच्या घटनेमध्ये 64 नागरिकांचा मृत्यू झाला. आणि अजून एका घटनेमध्ये या संघटनेने श्रीलंकेच्या नौदलाच्या बसच्या ताफ्यावरती हल्ला केला, ज्याच्यामध्ये 95 सैनिकांचा मृत्यू झाला होता. श्रीलंकेच्या गृहयुद्धामध्ये भारताचा हस्तक्षेप अपरिहार्य झाला होता, कारण की परिस्थितीच तशी निर्माण झाली होती. कारण की प्रभाकरनची ही जी संघटना आहे त्याच्यामध्ये तमिळ नागरिकांचं जे योगदान आहे, तमिळ नागरिकांचा वारंवार येणारा जो मुद्दा आहे, याच्यामुळं भारताची एकता, राष्ट्रीय हित आणि प्रादेशिक अखंडता जी आहे ही धोक्यात आली होती आणि तसं भारत सरकारचं मत बनलं होतं. एका बाजूला श्रीलंकन तमिळ दुसऱ्या कोण्या राष्ट्रासाठी पोषक ठरले असते, याच्यामुळे भारताला धोका निर्माण झाला असता आणि दुसरीकडे सर्व तमिळ लोकांचा समावेश असलेलं सार्वभौम तमिळ इलम जे आहे हे एलटीटीचं स्वप्न जे आहे ते भारताच्या प्रादेशिक अखंडतेला धोका निर्माण करणारं झालं असतं आणि म्हणून भारताने हस्तक्षेप केला होता. यासोबतच श्रीलंकेमधील या संघटनेनं आपल्या दक्षिण भारतातील जे राजकीय पक्ष आहेत यांच्यासोबतचे संबंध जे आहेत हे खूप चांगल्या पद्धतीने वाढवले होते. मैत्रीचे संबंध खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रस्थापित केले होते आणि हे आपल्या देशातले जे राजकीय पक्ष आहेत हे श्रीलंकेतल्या गृहयुद्धासाठी भूमिका घ्यायला लागले, जे भारतासाठी अडचणीचं ठरायला लागलं होतं. आणि म्हणूनच भारताने एक वेळ आल्यानंतर श्रीलंकेमध्ये शांती सेना पाठवली, ऑपरेशन पवन लॉन्च केलं. पण या सर्वाची किंमत भारताला तत्कालीन पंतप्रधान जे होते राजीव गांधी यांच्या रूपाने मोजावी लागली. अमेरिका, युनायटेड किंगडम, युरोपियन युनियन यासहित इतर खूप साऱ्या देशांनी या संघटनेला दहशतवादी संघटनेच्या लिस्टमध्ये टाकलं आणि तसं जाहीर सुद्धा केलं होतं. आणि या संघटनेनं तर ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी स्वतःचे ऑफिसेस सुद्धा सुरू केले होते. सरकार स्थापन करण्यामागचा त्यांचा हेतू असा होता की उद्या जर का स्वतंत्र राज्य म्हणून आपल्याला संधी मिळाली तर काय करायचं हे आपलं आजच ठरलेलं असायला पाहिजे. उद्या जाऊन अडचणी नकोत म्हणून त्यांनी जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं त्यांची सरकार जी आहे ती स्थापन केलेली होती. यांच्या सरकारमध्ये अर्थ खातं होतं, परराष्ट्र खातं होतं, नियोजन खातं होतं. यासोबतच त्यांची स्वतंत्र अशी न्यायपालिका होती. शिक्षण, आरोग्य, बँकिंग यासाठी सुद्धा त्यांची स्वतंत्र अशी प्रशासकीय यंत्रणा होती. तिथपर्यंत हे पोहोचलेले होते. ॲफर्मेटिव्ह ॲक्शन सुद्धा आणल्या गेल्यानंतरच्या काळामध्ये आणि गोंधळ वाढत गेला, ज्याची परिणिती या संघटनेच्या निर्मितीमध्ये झालेली दिसून येते. तसं बघायला गेलं तर सिंहली जे आहेत, मी मगाशी म्हणलं तसं सिंहली हे दक्षिण, पश्चिम आणि मध्य भागामध्ये कॉन्सन्ट्रेट झालेले आहेत. तर तमिळ जे आहेत हे मेनली उत्तर आणि पूर्व भागामध्ये कॉन्सन्ट्रेट झालेले आहेत. आणि संघटनेला नेमकी ही जी रचना आहे हीच फॉर्मलाइज करायची होती. म्हणजेच काय, जे जिओग्राफिक सेपरेशन झालेलं आहे उत्तर भागामध्ये आणि पूर्व भागामध्ये तमिळ नागरिक, तर तेच त्यांना फॉर्मलाइज करायचं होतं.
2 दशकाच्या सशस्त्र उठावानंतर फेब्रुवारी 2002 मध्ये श्रीलंकन सरकार आणि LTT यांच्या दरम्यान नॉर्वेच्या मध्यस्थीने एक युद्धविराम करण्यात आला होता. सीज फायर म्हणल्यासारखंच त्यांच्यामध्ये झालं होतं. मात्र 2006 साली दोन्ही बाजूंनी एकमेकांवरती आरोप करत हा युद्धविराम संपवला. कराराच्या अटींचं उल्लंघन झालेलं आहे असं दोन्ही बाजूंनी आरोप केले आणि मग LTTEने 2006 नंतर परत एकदा गनिमी हल्ले सुरू केले. आत्मघातकी मोहिमा ज्या आहेत त्या राबवायला सुरू केल्या आणि ज्याच्या उत्तरादाखल श्रीलंकन सैनिकांनी सुद्धा या बंडखोरांवरती अटॅक करायला सुरुवात केली, त्यांना मागे ढकलायला सुरुवात केली. 2008 साली श्रीलंकेच्या सैनिकांना कोलंबोमधील लष्करी रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या बसवरती हल्ला करण्यात आला. भूसुरुंग पेरून त्याला लक्ष्य करण्यात आलं आणि त्याच्यानंतर मात्र श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांनी युद्धविराम करार जो आहे तो रद्द झाल्याची अधिकृतपणे घोषणा केली आणि या संघटनेविरुद्ध लष्करी कारवाईला सुरुवात केली. पुढील वर्षभरातच श्रीलंकेच्या सैनिकांनी LTTला अजून उत्तरेकडे ढकलण्यामध्ये यश मिळवलं आणि जानेवारी 2009 मध्ये LTTची प्रशासकीय राजधानी जी होती किलीनोच्ची तिला त्यांनी ताब्यात घेतलं आणि नंतरच्या काळामध्ये हे सैन्य जे आहे हे श्रीलंकन सैन्यासमोर उभं राहू शकलं नाही, जास्त आव्हान उभं करू शकलं नाही आणि 24 तासांहून कमी काळामध्ये श्रीलंकन सैनिकांनी निर्णायक विजय मिळवला आणि LTTचा एकही बंडखोर त्यांनी सोडला नाही. सगळ्यांचाच त्यांनी त्याच्यामध्ये खात्मा केलेला दिसून येते. सर्वांना एक एक करून त्यांनी ठार केलेले. प्रभाकरन हा मारला गेला की त्याची आत्महत्या झाली हे अजूनही गूढ आहे बघा. पण मी जेव्हा या व्हिडिओसाठीची माहिती गोळा करत होतो त्यावेळेस माझ्या समोरचा प्रश्न जो आहे तो प्रभाकरनची हत्या आणि आत्महत्या याच्याहून थोडासा वेगळा होता. माझ्या समोरचा प्रश्न असा होता की ही संघटना इतकी मोठी झालेली आहे, यांचं स्वतःचं प्रशासन आहे, हे यांची स्वतःची नेव्ही आहे, हे बँकिंग सेक्टर चालवत आहेत, परराष्ट्र खातं चालवत आहेत, इतकंच काय तर हे स्वतःची सबमरीन सुद्धा बनवायला घेत आहेत. मग यांच्यासाठीचं फंडिंग नेमकं येतंय कुठून किंवा कुठून यांना इतकं फंडिंग मिळत होतं? तर या संघटनेचं एकूण फायनान्शियल जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे आजवरच्या ज्या कोणत्या दहशतवादी संघटना होत्या त्यांच्यापेक्षा सर्वाधिक कॉम्प्लेक्स आहे आणि सर्वाधिक गूढ सुद्धा आहे. त्याच्याविषयीची निश्चित अशी माहिती उपलब्ध झाली नाही. पण या संघटनेने स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केलेली होती, मनी मार्केटमध्ये गुंतवणूक केलेली होती, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केलेली होती. इतकंच काय तर देशाविदेशांमध्ये जे जे काही रेस्टॉरंट आहेत, वेगवेगळे छोटे जे काही ग्रॉसरी स्टोअर्स आहेत तिथे सुद्धा त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेल्या होत्या आणि तिथून त्यांना फंडिंग येत होतं असं म्हणलं जातंय. यासोबतच शस्त्रास्त्रांची तस्करी केली जात होती, सोन्याची तस्करी केली जात होती, यासोबतच माणसांची सुद्धा तस्करी केल्याची उदाहरणं समोर आलेले आहेत. पण जे काही त्यांचं मोठं फंडिंग होतं ते होतं कुठून? तर चोरीमधून आणि कुणाचं तरी मोठ्या माणसाचं अपहरण करायचं आणि तिथून पैसा मिळवायचा. यासोबतच NGOज कडून सुद्धा त्यांना फंडिंग उपलब्ध होत होतं. या संघटनेचे ऑफिसेस भारतात होते, म्यानमारमध्ये होते, कंबोडियामध्ये होते, डेन्मार्क, जर्मनी, मलेशिया, म्यानमार, कतार, दक्षिण आफ्रिका, थायलंड आणि स्वित्झर्लंडमध्ये सुद्धा, म्हणजे इतकी यांची पाळंमुळं खोलवरती रुजलेली होती. जवळपास 54 देशामध्ये या संघटनेच्या ब्रांचेस होत्या आणि तितकं त्यांचं मोठं नेटवर्क होतं. 2009 साली प्रभाकरनच्या मृत्यूसोबत त्याच्या संघटनेचं अस्तित्व संपल्याचा दावा जो आहे तो केला जातो आणि हा दावा अर्थातच श्रीलंकन सरकारकडून केला जातो. पण हेही तितकंच खरं आहे की नंतरच्या काळामध्ये श्रीलंकेचं सरकार जे आहे हे सर्वच श्रीलंकन नागरिकांसाठी, मग ते सिंहली असो नाहीतर तमिळ असो, या दोघांसाठीही समान त्रासदायक ठरलेलं दिसून येते. ज्यामुळे आजच्या दिवशी श्रीलंकेमध्ये जे काही आर्थिक आणीबाणीची परिस्थिती दिसतीये ती दिसून येते. सिव्हिल वॉर संपलंय का? तर होय, संपलंय. पण महत्वाचा प्रश्न आजही तसाच आहे, ते म्हणजे श्रीलंकेचं पुढं काय होणार? सिंहलींचं काय होणार किंवा तमिळींचं काय होणार हा प्रश्न नाहीये. श्रीलंकेचं पुढं काय होणार हा महत्वाचा प्रश्न आहे. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.